ही शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप अशी बघा, शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काही परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो, यांचे 35 आमदार फुटणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून. त्याला राजकारण कळत आहे, त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे, जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे 2 तारखेनंतर, आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो, डिसेंबर नंतर बघा काय होतं. त्यांचा कोथळा, यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत. ते कोणाच्या पाठीशी नसतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना, बरं का, नियमबाह्य मदत केली कायद्याच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये, तरी त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही. तिथे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं. तुमचं म्हणणं की महापालिका निवडणुकीआधी हा पक्ष फुटेल? बघा, हा पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.